अचलपूर शहरातील चौधरी मैदान येथील शहीद भगतसिंग उद्यानातील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांना प्रतिकात्मक स्वरूपात बेशरमचे झाड देण्यात आले। या घटनेनंतर शहरात विविध प्रतिक्रिया उमटल्या। उद्यानाच्या देखभाल, स्वच्छता व व्यवस्थापनाबाबत संबंधित प्रशासकीय जबाबदारी मुख्याधिकारी यांची असल्याचा सूर काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला। त्यामुळे संबंधित विषयाचे निवेदन किंवा प्रतिकात्मक आंदोलन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही करण्यात यायला हवे होते, अशी चर्चा शहरात सुरू आहे। नगराध्यक्षांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या सोडवण्याची सकारात्मक भूमिका घेतली असून कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष न करता नियमानुसार कारवाई करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे। शहीद भगतसिंग उद्यानातील समस्यांवरून प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि नगराध्यक्षांना बेशरमचे झाड देण्यात आले। त्यानंतर संबंधित प्रशासकीय जबाबदारी सीईओंची असल्याची चर्चा सुद्धा व्यक्त झाली असल्याने नगराध्यक्षांनी त्याच दिवशी प्रकरणाची तात्काळ दखल घेतली। दरम्यान या विषयाची कोणतीही पूर्वकल्पना नसतानाही नगराध्यक्षांनी घटनेची गंभीर दखल घेतली। माहिती मिळताच त्यांनी त्याच दिवशी संबंधित विभागाला नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। उद्यानातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। जो विश्वास माझ्यावर टाकलाय प्रथम नागरिकचा, आता जे नागरिक माझ्यापर्यंत आले, शहीद भगतसिंगचा जो विषय घेऊन आले होते, त्यांची माझी भेट ही पहिली भेट होती। पहिल्या भेटेत त्यांनी निवेदन द्यायला पाहिजे होतं, कारण हा विषय त्यांनी सांगितलाय की शहीद भगतसिंगचं जे आहे ते गेट आपल्याला तयार करायचं आहे, नाव लिहायचं आहे, त्याच्या भिंती शिकस्त झालेल्या आहेत, तिथे भिंती बांधायच्या आहेत, हे सर्व माहिती त्यांनी मला दिली। पण ही पहिली भेट त्यांची होती। पण पहिल्याच भेटेत त्यांनी मला जे बेशरमचं झाड दिलं, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, काम होईल हे विश्वास होताच त्यांना, पण त्यांनी जे बेशरमचं झाड मला दिलं ते सुद्धा मी आनंदाने स्वीकारलं। त्यांना बेशरमचं झाड देण्यात जर का त्यांना आनंद मिळत असेल तर प्रथम नागरिक या नात्याने मला ते एक्सेप्ट करणं भाग होतं, आणि प्रथम नागरिक या नात्याने ते सुद्धा माझ्या परिवारातले सदस्य आहेत, म्हणून मला त्यांचा आनंद एक्सेप्ट करणं आवश्यक होतं। शहीद भगतसिंग जे नाव लिहायचं होतं, त्यांनी आधीच ज्या ताईंनी मला बेशरमचं झाड दिलं त्यांची माझी पहिलीच भेट झाली, आणि त्यांनी बोलताना सुद्धा मला सांगितलं की मैं पहली बार आपसे मिल रही हूं और पहली बार आपको देख रही हूं। आता हे बोलल्यानंतर पहिल्याच भेटेत जर का त्यांनी मला निवेदन दिलं असतं तर फार चांगलं झालं असतं, पण त्या ताईला मला बेशरमचं झाड देण्यात आनंद मिळत असेल तर मी ते एक्सेप्ट केलं, आणि ते जे काम आपल्याला सांगत आहेत ते तर काम होणारच होतं। आपल्याला माहित आहे नगरपालिकेचं कामकाज कसं असतं, डायरेक्ट समोरच्यानी सांगितलं आणि लगेच तात्काळ तेव्हाच्या तेव्हा काम होईल असं नसते। ते नियमात बसेल तशानुसार प्रोसिजर चालते आणि त्याच्यानंतर काम सुरू होते। हे त्या ताईला कळलं नसेल, परंतु त्यांचा जो आनंद होता तो आनंद मी एक्सेप्ट केला। कामाला तर गती मिळेलच, काम तर हे होईलच, पण त्यांना आनंद ज्या गोष्टीत पाहिजे होता तो त्यांना मिळाला,